या ठिकाणावरून महाप्रसाद वितरण स्थळाकडे निघालेला आहे. हे बघा किती 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 गर्दी आहे, जिकडे तिकडे सगळी माणसंच माणसं आहेत. किती प्रसन्नता, किती आनंद. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पहा इकडं पहा, हे शेत बघा, अरे बापरे, लाखो भाविक जिकडे तिकडे मोठ्या आनंदानं, प्रसन्नतादायक, स्फूर्तीदायक, जय विवेकानंद, जय स्वामी शुकदास माऊली म्हणत म्हणत बघा हा आनंदाचा सोहळा मोठ्या प्रसन्नतेनं, मोठ्या आनंदानं हा सगळीकडे माणसंच माणसं सगळे भाविक दिसत आहेत. स्वामी शुकदास माऊलींनी सर्व धर्मांकरता या ठिकाणी जात पात पंथ भेद कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा कसल्याही प्रकारचं काही नाही. बघा सगळे भाविक भक्त किती आनंदानं त्या ठिकाणी महाप्रसाद त्या पाहत्या शेतामध्ये. हे 40 एकराचं शेत आहे. 251 क्विंटल गव्हाच्या पिठाची पुरी आणि 151 क्विंटल वांग्याची भाजी अशा प्रकारचा महाप्रसाद आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. सगळे भाविक बघा आता ते सगळे फुलून गेले जिकडे तिकडं. आनंदी आनंद आहे. अंतरंग आज पुलले पुलले, मन विसावले आपोआप, हृदय गाभारी प्रकाश फाकला, अंगी संचरला हर्षवायू, कालचे स्मशान स्वर्गापरी झाले, लोक हे दिसले देवतुल्य, शुकदास म्हणे भावपूर्ण स्थिती, सांगण्या पडती शब्द उणे. बघा आता हे किती ते भव्य दिव्य या ठिकाणी ते भगवे झेंडे लावलेले आहेत. हे सगळे भाविक भक्त बघतायत. काय आनंदाचा हा सगळा, मांगल्याचा, प्रसन्नतेचा हा सगळा सुंदर अशा प्रकारचा सोहळा आहे. बघा हे सगळे भाविक, बघा बघा किती आनंद आहे सगळं. हे टावर बघा कसं फुलून गेले. जय स्वामी शुकदास माऊली, जय स्वामी शुकदास माऊली, जय विवेकानंद. आता आपण त्या टावरकडे चाललेलो आहोत. बघा काय जिकडं तिकडं पाहावं तिकडे भक्तच आहेत, भाविक भक्त आहेत. किती आनंद आहे, किती मांगल्य भगवे झेंडे फडकतायत, किती आनंद आहे. लाखो भाविक आहेत, लाखो भाविक.